मित्रांनो, खरीप हंगाम अगदी दारात येऊन ठेपला आहे आणि सध्या जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा थेट परिणाम शेती क्षेत्रावरही दिसू लागला आहे। विशेषतः खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्यामुळे त्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत। परिणामी खत उत्पादनाचा खर्चही वाढलेला असून याचा परिणाम भविष्यात खतांच्या किमतीवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे शेतकरी वर्गात चिंता आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये नुकत्याच झालेल्या एका महत्त्वाच्या कार्यक्रमात खतांच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। देशाच्या अर्थमंत्र्यांना थेट प्रश्न विचारण्यात आला की वाढत्या किमतीचा भार शेतकऱ्यावर पडणार का? कारण सध्याच्या परिस्थितीत युरिया आणि DAP सारख्या प्रमुख खतांच्या दरात मोठी वाढ झालेली दिसून येते। युरियाच्या किमती जवळपास दुपटीने वाढल्याच्या बातम्या आहेत, तर DAP मध्येही लक्षणीय वाढ झाली आहे। ही परिस्थिती कायम राहिली तर शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक ताण निर्माण होऊ शकतो। यावर उत्तर देताना सरकारच्या वतीने स्पष्ट करण्यात आले की शेतकऱ्यावर थेट आर्थिक भार पडू दिला जाणार नाही। खतासाठी दिली जाणारी अनुदान योजना अधिक मजबूत करून वाढीव किमतीचा फरक सरकार स्वतः उचलणार आहे। म्हणजे बाजारात दर वाढले तरी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खतांच्या किमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल आणि खरीप हंगामासाठी आवश्यक इनपुट सहज उपलब्ध होतील। तसेच खताचे वितरण अधिक पारदर्शक करण्यासाठी काही नवीन नियम लागू करण्याचा विचारही सुरू आहे। शेतकऱ्यांच्या जमिनीच्या क्षेत्रफळानुसार आणि पिकांच्या गरजेनुसार खत वाटप केले जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। यासाठी फार्मर ID सारख्या प्रणालीचा वापर होऊ शकतो। यामुळे काळा बाजार आणि अनावश्यक साठेबाजी रोखण्यास मदत होईल। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं झालं तर जागतिक परिस्थितीमुळे खताच्या किमतीत वाढ झाली असली तरी शेतकऱ्यावर त्याचा थेट परिणाम होऊ नये यासाठी सरकारकडून उपाययोजना सुरू आहेत। खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर हा एक महत्त्वाचा दिलासा मानला जात आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता नियोजनबद्ध पद्धतीने शेतीची तयारी करावी हीच अपेक्षा। धन्यवाद।